आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले. अहमदाबादला एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. कुटुंब जळून खाक झाली. अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे. ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती VIPंची. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGC आहे. ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्त्वाचे लोक उतरत आहेत, अगदी गौतम अडाणीपासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा. याची जबाबदारी DGCAला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअर स्ट्रीप किंवा विमानतळं तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड केलं. त्याच्यात त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून? व्हिजिबिलिटी नाही म्हणतायत. ATCची यंत्रणा नाही आहे तिकडे. पहा ना जाऊन तुम्ही, ATCची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही. ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर DGCA काय करत आहे? हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये? व्हायलाच पाहिजे ना. अनेक नेत्यांनी मांडल्या, त्यातली एक महत्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदादांनी सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळचे आहात, आपण श्रीनिवास पाटील, विठ्ठल अशी व्यक्ती, तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. अजितदादांची इच्छा होती. या विषयावरती बरोबर आहे. मी मगाशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणं योग्य नाही. आत्ता याला काही काळ जावा लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे यापूर्वी. माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे. तुम्ही म्हणालात की 2 मागण्या केल्या, त्यातली एक मागणी तुम्ही अपघाताच्या चौकशीची सांगितली, दुसरी मागणी तुमची? दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून, नेत्यांकडून, सगळ्यात ते सर्वपक्षीय सर्वमान्य नेते होते, श्रद्धांजली वाहिली जाते. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं, सरकारनं नाही तर भाजपनं. हे कौतुकास्पद आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे. पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत. तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, भाजपने केला, देवेंद्र फडणवीस यांनी केला. माझी अशी विनंती आहे, मी मागणी म्हणतो, माझी विनंती आहे, दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं, जे आपण जाहिराती दिल्या, तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले, ते आरोप तुम्ही मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ही अराजकीय मागणी आहे, यात राजकारण नाही. हे आमचं दादांवरचं प्रेम आहे का? आम्ही सुद्धा तडफडलो की दादांवरती असे आरोप करून तुम्ही काय मिळवलं. बरं, असे आरोप ते भुजबळांवरती केले, भुजबळ निर्दोष सुटले. प्रफुल्ल पटेलवरती केले, आमच्या पटेलांवर केले, ते निर्दोष सुटले. सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले. आमच्यावरती आरोप केले, आम्ही तुरुंगात गेलो. उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल. पण अजितदादा आपल्यात नाही आहे. नुसता श्रद्धांजली आणि जयंत्यांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका.
त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते 70,000 कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, देवेंद्रजींनी केला, ते आरोप तुम्ही आता विनाअट मागे घेतले पाहिजेत की आरोप खोटे होते. तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यात मी काही चुकीचं बोलत नाही, यात राजकारण नाही. कसलं कोर्ट बिरट, कुठली केस आहे कोर्टामध्ये? प्रत्येक वेळेस फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला. कुठली केस आहे कोर्टामध्ये सांगा ना, मागे घ्या, सरकारने टाकली असेल ना. आरोपच खोटा आहे, त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये घेतलं ना. त्यांच्यावरचे आरोप हे बकवास, खोटे, बनावट असल्यामुळेच त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र, सहकारी, खानदार सहकारी वगैरे आता जे म्हणताय ते कशा करता मग? किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, उत्कृष्ट प्रशासक, पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे, आणि गृहमंत्र्यांना खास सरकारतर्फे पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहायला, किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन, याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आलात. मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली नाही. बोला. चंद्रपूरच्या 3 नगरसेवकांचा अपहरणाचा प्रयत्न हा सह्याद्री आपल्या समृद्धी हायवेवर झालेला पाहिलं मी. त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. हे चंद्रपूरचं राजकारण आणि चंद्रपूरचं कशाला, महाराष्ट्राचंच राजकारण या पद्धतीने चाललेलं आहे. अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही. का निवडला जात नाही? तारखा पुढे पुढे जात आहेत. आता अजितदादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करतात की दादा गेले, अमुक गेले, हे सगळं बकवास आहे. ह्यांच्यामध्ये अजून मतभिन्नता आहे. समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे. कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलत आहेत. लक्षात घ्या, हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये. निवडणूक घ्या ना महापौर पदाची. नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या. पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात, कारण भाजपा आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतले सत्तेचं वाटप हे अडकून पडलेलं आहे. एक विषय मुखपत्र सामनामध्ये जी बातमी आहे, ज्यात असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, ज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली जाईल. बघा, हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना, विरोधी पक्ष